इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 8वे जागतिक महायुद्धे आणि भारत स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. पर्याय जर्मनी, अमेरिका, हंगेरी, रशिया. उत्तर रशिया. 2. अमेरिकेने डॅश या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय नागासाकी, हिरोशिमा, पर्ल हार्बर, स्टॅलिनग्राड. उत्तर ब हिरोशिमा. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यातील अ गट आणि ब गटामधील जोड्या आहेत. अमेरिका वुड्रो विल्सन, इंग्लंड विन्स्टन चर्चिल, जर्मनी हिटलर, इटली लिनलिथगो. त्यातील चुकी जोडी आहे 4 इटली लिनलिथगो. तर या जागी योग्य जोडी होईल इटली मुसोलिनी. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 1. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. दोस्त राष्ट्रे. 2. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. अक्ष राष्ट्रे. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. राष्ट्रसंघ. उत्तर पहिल्या महायुद्धानंतर जगात पुन्हा अशा विनाशकारी युद्धाला आळा बसावा आणि राष्ट्रांतील वाद शांततेने सोडवले जावेत या उद्देशाने राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ही संकल्पना मांडली होती. राष्ट्रसंघाचे मुख्य उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे, युद्ध टाळणे आणि देशांमधील मतभेद समुपचाराने मिटवणे हे होते. मात्र या संघटनेत पराभूत राष्ट्रांना सुरुवातीला सामील करून घेतले गेले नाही आणि स्वतः अमेरिकेनेही सदस्यत्व घेतले नाही. त्यामुळे इंग्लंड व फ्रान्स यांचेच वर्चस्व राहिले. परिणामी राष्ट्रसंघाला आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले आणि दुसरे महायुद्ध रोखण्यात तो निष्फळ ठरला. 2. डॉक्टर कोटणीस. द्वारकानाथ कोटणीस हे भारतातील एक महान डॉक्टर होते. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने चीनवर आक्रमण केल्यावर जखमी चीनी सैनिकांच्या सेवेसाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्टरांच्या पथकात ते प्रमुख होते. त्यांनी चीनमध्ये सुमारे 5 वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत काम करून हजारो सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे भारत आणि चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. सततच्या परिश्रमामुळे त्यांचे आरोग्य खालावले आणि 9 डिसेंबर 1942 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे ते भारतात आणि चीनमध्ये आजही आदराने स्मरणात आहेत. प्रश्न चौथा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले. उत्तर भारत त्या काळात इंग्लंडची वसाहत असल्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्लंडने पहिले व दुसरे महायुद्ध सुरू होताच भारतालाही आपोआप युद्धात सामील केले. भारताने मोठ्या प्रमाणात सैनिक, पैसा, अन्नधान्य, कापड व युद्ध सामग्री इंग्लंडला पुरवली. लाखो भारतीय सैनिक विविध देशांमध्ये जाऊन लढले. त्यामुळे भारताचा थेट संबंध नसतानाही ब्रिटिशांच्या अधीनतेमुळे भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. 2. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडची आर्थिक व लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. युद्धामुळे मोठी जीवितहानी व आर्थिक नुकसान झाले. त्याच वेळी भारतात स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली होती आणि भारतीय जनता व सैनिक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहू लागले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेनेही ब्रिटिशांना आव्हान दिले. या सर्व परिस्थितीमुळे भारतावर सत्ता टिकवणे इंग्लंडला कठीण झाले. त्यामुळे शेवटी इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 5वा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. उत्तर
दुसरे महायुद्ध होण्यामागे अनेक राजकीय, आर्थिक व लष्करी कारणे होती. पहिल्या महायुद्धानंतर करण्यात आलेल्या व्हर्सायच्या तहामुळे जर्मनीवर अपमानकारक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे जर्मनीमध्ये असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला आणि त्याने जर्मनीला पुन्हा बलवान बनवण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ, आरमार व वायुदल वाढवले. राष्ट्रसंघ ही संघटना राष्ट्रांमधील वाद सोडवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता टिकू शकली नाही. जर्मनीने 1939 मध्ये पोलंडवर हल्ला करून युद्धाची ठिणगी पेटवली. इंग्लंड व फ्रान्सने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि महायुद्धाला सुरुवात झाली. याशिवाय इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनी यांनी फॅसिस्ट विचारसरणीचा प्रसार केला. जपाननेही साम्राज्य विस्तारासाठी आक्रमणे केली. या सर्व आक्रमक राष्ट्रांच्या धोरणामुळे जगात तणाव वाढत गेला आणि अखेरीस दुसरे महायुद्ध सुरू झाले. 2. भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले? उत्तर: महायुद्धांच्या काळात ब्रिटिश सरकारने भारतातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला. युद्धासाठी पैसा उभारण्यासाठी भारतीयांवर जादा कर लादले गेले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आणि महागाई वाढली. त्याचबरोबर औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे संकटही निर्माण झाले. भारताकडून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व कच्चा माल परदेशात पाठवला जात होता. त्यामुळे देशात तुटवडा निर्माण झाला. या सर्व गोष्टीमुळे सामान्य जनता जी आहे ती त्रस्त झाली होती. लोकांना ब्रिटिश सत्तेचे शोषणकारी स्वरूप स्पष्टपणे जाणवू लागले होते. यामुळे शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या कार्यामुळे आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वामुळे लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव व उत्साह वाढला. त्यामुळे भारतीय जनता मोठ्या संख्येने स्वातंत्र्य चळवळीत सामील झाली.